लातूर जिल्ह्यातल्या आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे काढणारी घटना काल घडली आहे। लातूर जिल्ह्यामध्ये एका नूतन नगरसेविकेचा उपचाराअभावी मृत्यू झाला आहे आणि ही व्यवस्था कधी बदलणार असा सवाल आता सामान्यांमध्ये उपस्थित केला जातो। एका नगरसेविकेची जर ही अवस्था होत असेल, तिला उपचाराअभावी आपला जीव गमवावा लागत असेल, तर सामान्य माणसांचे काय हाल या लातूर जिल्ह्यामध्ये अहमदपूर शहरामध्ये होत असतील, हे खरं तर विचार करणं आणि विचारानंतर हे खूप भयानक वास्तव जे आहे ते कालच्या या मृत्यूनं जगासमोर आलेलं आहे। आपल्यासोबत त्या नगरसेविकेचे मिस्टर पती आहेत। मला सांगा, नेमकी काय घटना घडली होती आणि इलाजासाठी उशीर झाला, इलाज मिळाला नाही असं सांगितलं जाते, काय नेमकी परिस्थिती होती त्यावेळेस? मी सकाळी मला 5 वाजता उठवलं माझ्या पत्नीनं आणि मग मी प्रथम गेलो धीरज देशमुख डॉक्टर उपलब्ध नव्हते। तिथून गेलो मी पाटील हॉस्पिटलला, ते सुद्धा डॉक्टर उपस्थित नव्हते, म्हणजे अवेलेबल नव्हते अहमदपूरमध्ये। तिथून कदमकडे गेलो, कदम साहेबसुद्धा उपलब्ध नव्हते। परत मी काजीकडे आलो, काजीच्या दवाखान्यात जाऊन त्याला फोन केले मी 4-5 वेळा। त्याच्या घरी गेलो, तिथली एक लेडीज सांगितली की डॉक्टर साहेब नाही आहे। मग मी फर्स्ट एड घेण्यासाठी, प्रथम उपचार घेण्यासाठी मी ग्रामीण रुग्णालय अहमदपूरला गेलो, फर्स्ट एड घेणे आणि लातूर किंवा नांदेड जाणे। मग इथं ग्रामीण रुग्णालयात गेल्याच्या नंतरही ते एक सिस्टर होती उठली आणि डॉक्टर चिवडे होते ऑन ड्युटी। चिवडे साहेबांनी पंपिंग वगैरे केले, सहकार्य केले त्यांनी। त्याच्यानंतर सिंहाते साहेब आले, ते पल्स रेट चलना गेले। पण मला प्रायव्हेट जे डॉक्टर आहेत, मला एकही डॉक्टर उपलब्ध झाला नाही काल। एकंदरीत जर बघितलं तर ही परिस्थिती अहमदपूर शहरातली आहे। एका नगरसेविकेला उपचारासाठी डॉक्टरांच्या दारोदार फिरावं लागतंय आणि दारोदार फिरत असतानाही तो डॉक्टर उपलब्ध होत नाही किंवा त्या डॉक्टरच्या कर्मचाऱ्यांकडनं सांगितलं जातं डॉक्टर नाहीत किंवा झोपलेत, अर्ध्या रात्रीची वेळ, पहाटेची वेळ, आणि अशा वेळी फक्त इलाजाअभावी जर रुग्णांचा मृत्यू होत असेल, एका नगरसेविकेचा मृत्यू होत असेल, तर हे अहमदपुरातलं भयानक वास्तव जे आहे ते खरं तर विचार करण्याजोगं आहे। आणि ही परिस्थिती कशी बदलणार असा प्रश्न इथला सामान्य नागरिक विचारताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। तर शरण मोगावकर, NDTV मराठी, लातूर।